हॅलो फ्रेंड्स, आपला दुसरा पार्ट आहे ॲस्पेक्ट्स ऑफ लँग्वेजचा. त्याच्यामध्ये आपल्याला लँग्वेजची हिस्ट्री बघायची. आता हिस्ट्री ऑफ लँग्वेजमध्ये आपल्याला इंग्लिश लँग्वेज जी आहे ना, ती अशी फ्लेक्झिबल लँग्वेज आहे, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या लँग्वेज ज्या आहेत ना, त्यातले शब्द ॲड केलेले आहेत. आपले हिंदी, संस्कृत वगैरे सगळ्यांमधलेच शब्द ॲड झाले आहेत. पण सगळ्यात जास्त शब्द जर इंग्लिशमध्ये कुठले असतील तर ते आहेत लॅटिनमधले. लॅटिन, नंतर जर्मन, नंतर फ्रेंच, अशा पद्धतीने इंग्लिश लँग्वेजचा डेव्हलपमेंट होत आलेली आहे. आणि त्यानंतर मग ग्रीक अँड संस्कृत वर्ड्स जे आहेत ते इंग्लिशमध्ये जसं जसं तिथल्या लोकांचं मायग्रेशन होत गेलं, म्हणजे ते जसं जसे जगाच्या पाठीवरती पसरत गेले इकडे तिकडे इंग्लंडमधले लोक, तसं तसं इंग्लिश लँग्वेज जी आहे ती रिच होत गेली शब्दांच्या बाबतीत. ओके, तर बघा, ओपन फ्लेक्झिबल लँग्वेज आहे. ओपन आणि फ्लेक्झिबल लँग्वेज आहे इंग्लिश, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठलेही शब्द ॲड करू शकतात किंवा अजूनही तिच्यामध्ये जी काही शब्दांची भर आहे ती पडते आहे. ठीक आहे. हिस्ट्री ऑफ लँग्वेज. द अँग्लो सॅक्सोन पीपल ऑफ बर्बर ग्रुप come in England in 5th and 6th century. Before them, Latin language used in English in 5th century. बघा, 5th centuryमध्ये इंग्लंड जे होतं त्या ठिकाणी अँग्लो सॅक्सोन या कम्युनिटीचे लोक तिथे आले, जे की बर्बन कळपामधनं होते. ते लोक आल्यानंतर त्यांनी त्यांचे आणि ते एक भाषा नाही बोलायचे, ते अनेक भाषा बोलायचे. त्या अनेक भाषांपैकी इंग्लिश ही एक भाषा होती. आणि तिथे ते लोक येण्याच्या अगोदर, म्हणजे इंग्लंडमध्ये हे जे अँग्लो सॅक्सोन लोक आहेत ते येण्याच्या अगोदर लॅटिन भाषा बोलली जात होती. मग हे लोक तिथे आले, त्यांच्यानंतर त्यांच्यासोबत त्यांची इंग्लिश भाषा घेऊन आले. मग आता ही जी इंग्लिश भाषा आहे त्या भाषेमध्ये लॅटिनमधले शब्द ॲड झाले. ते लोक तिथेच राहायला लागले आणि तिथे राहायला लागल्यानंतर काय झालं की त्यांची जी भाषा आहे इंग्लिश, तीच ह्या तिथल्या नेटिव्ह लोकांची भाषासुद्धा झाली. ठीक आहे. त्या भाषेला आपण ओल्ड इंग्लिश असं म्हणतो, जिच्यावरती लॅटिन भाषेचा प्रभाव आपल्याला आढळून येतो. त्याच्यानंतर नॉर्मन क्विस्टमध्ये, म्हणजे तो कधी झाला आहे तर 1066 ते 15th सेंचुरी जी होती त्याच्यामध्ये आपल्याला मिडल इंग्लिश जी आहे ती दिसून येते, जिच्यावरती फ्रेंच भाषेचा प्रभाव असलेला आपल्याला जाणवतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर बघायला गेलं आपण तर मग पुढचे जे आहे, आता फॉर एक्झाम्पल मी म्हटलं तुम्हाला की हिंदी आणि संस्कृतमधले पण काही शब्द, ग्रीक आणि संस्कृतमधले पण काही शब्द जे आहेत ते इंग्लिश लँग्वेजमध्ये ॲड केले गेले आहेत, जसं की जेल, जंगल, कर्मा. आणि ही जी भाषा आहे इंग्लिश, ही सगळ्यात जास्त डेव्हलप कधी झाली आहे तर ती 14th सेंचुरीमध्ये जी आहे ती पूर्ण मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप झाली. की त्यानंतर आपल्याला माहीत असेल की तिथे वर्ल्ड वॉर वगैरे झाले, मग सगळे लोक इकडे पसरले वगैरे. तर ही जी भाषा आहे तिला जवळपास 1400 वर्ष लागले आहेत एवढे मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप व्हायला. त्यानंतर बघा, ऑल सोशल ॲनिमल्स कम्युनिकेट विथ. आता हेच फक्त इन ब्रीफ सांगते, जे मी ते शॉर्टकटमध्ये सांगितलं तेच फक्त ब्रीफमध्ये सांगते की हिस्ट्री ऑफ इंग्लिश लँग्वेज काय आहे. ऑल सोशल ॲनिमल्स कम्युनिकेट विथ इच अदर बट ह्युमन हॅव डेव्हलप लँग्वेज. सगळेच ॲनिमल एकमेकांशी बोलतात, पण माणसाने जी आहे ती भाषा डेव्हलप केली आहे. आपल्या पूर्ण जगामध्ये, पूर्ण वर्ल्डमध्ये जवळपास 5,000 भाषा बोलल्या जातात. आणि आता ह्या 5,000 भाषांपैकी आपल्याला इंग्लिश या लँग्वेजचं स्पेसिफिकली स्टडी करायचं आहे. तर देअर आर 2 वेज टू लुक ॲट द हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज. 2 पद्धतीने आपल्याला भाषेचा स्टडी करता येतो, एक म्हणजे एक्सटर्नल आणि दुसरा म्हणजे इंटरनल. तर पहिला जो आहे इंटरनल, तर इंटरनलमध्ये काय असतं, तर भाषेची उत्पत्ती कुठून झाली किंवा भाषा जी आहे तिच्यामध्ये स्वर कसे, व्यंजन कसे, त्याच्यामध्ये तुम्ही क्रियाविशेषण, विशेषण, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बॉडी पार्ट घेतले आपण, तर अंतर्गत जी इंद्रिय आहेत ती इंटरनल पार्टमध्ये आली आणि एक्सटर्नलमध्ये आपले बाह्य अवयव जे आहेत ते आले. तशाच पद्धतीचं मग आता बघा, आता भाषेच्या अंतर्गत घटकांमध्ये काय येईल, तर इट रेफर्स टू द डेव्हलपमेंट ऑफ इट्स लिंग्विस्टिक साऊंड, स्ट्रक्चर अँड व्होकॅब्युलरी. शब्दसंग्रह जो आहे तो येईल, स्वर जे आहेत ते येतील, आणि लिंग्विस्टिक म्हणजे भाषेचं जे काही शास्त्र आहे ते त्याच्यामध्ये येणार आहे, किंवा कोणते शब्द कसे बोलले जातात ते त्यात येणार आहे. त्यानंतर एक्सटर्नलमध्ये बघा, इट इज द हिस्ट्री ऑफ द स्पीकर ॲज देअर हिस्ट्री अफेक्ट्स द लँग्वेज, द यूज, वेअर लाईफ, देअर मायग्रेशन, देअर वर्ड्स, देअर सायन्स, देअर इकॉनॉमिक, टेक्नॉलॉजी, कस्टम्स, फॅमिली एक्सेट्रा. म्हणजे तुम्ही कुठल्या कुटुंबातनं बिलॉंग करता, तुमचं कल्चर काय आहे, तुम्ही कुठे राहता, याच्यावरती जो तुमच्या भाषेत, याचा तुमच्या भाषेवरती जो प्रभाव पडतो त्याला म्हटलं जातं एक्सटर्नल पार्ट्स. म्हणजे आता इंग्लिश बोलणारा माणूस जो आहे तो समजा गुजरात वगैरे एरियामध्ये डांगमध्ये गेला, समजा डांग जिल्ह्यामध्ये, तर तो तिथली भाषा पण त्या भाषेवरती, तिथल्या भाषेचा त्याच्या भाषेवरती प्रभाव पडणारच आहे. कारण की आपल्या आजूबाजूची लोकं जी बोलतात तशाच पद्धतीचं प्रोनाऊन्सिएशन, तशाच पद्धतीचं आपण त्याला काय म्हणतो, लकब बोलण्याची
ती त्याची तयार होत असते. म्हणजे एक्सटर्नल पार्ट्समध्ये तुम्ही कशा पद्धतीने बोलता हे येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे आहे ऑक्सफर्ड डिक्शनरीने आपल्याला सांगितलं आहे की हिस्ट्री काय आहे भाषेची. तर रिलेशन ऑफ इन्सिडन्स म्हणजे ज्या काही घटना घडलेल्या असतात त्या घटनांमध्ये जे काही कोरिलेशन असतं आणि तेच भाषेमध्ये त्याचाच प्रतिसाद पडसाद जे आहेत त्याचे ते भाषेवरती पडत असतात असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरं आहे द फॉर्म ऑफ रेकॉर्ड ऑफ पास्ट स्पेशली ऑफ ह्युमन अफेअर्स अँड ॲक्शन्स. बघा जे काही ह्युमनच्या ॲक्शन्स आहेत आणि त्यांचं जे काही अगोदरचे जे काही घटनाक्रम आहे त्यांचा रेकॉर्ड ठेवलेला जो असतो त्याला भाषेची हिस्ट्री असं म्हटलं जातं. आता ओल्ड इंग्लिश पिरियड जो आहे तो 450 ते 1100च्या दरम्यान आहे. मिडल एज जे आहे इंग्लिशचं ते आहे 1100 ते 1500च्या दरम्यान. त्यानंतर मॉडर्न इंग्लिश जी आहे ती 1500 ते आत्तापर्यंत आहे असं मानलं जातं. तर ओल्ड इंग्लिश ब्रीफमध्ये बघू आपण. ओल्ड इंग्लिश म्हणजे काय तर ओरिजिन ऑफ ओल्ड इंग्लिश. द लँग्वेज मीन्स टू कम्युनिकेट विच वी यूज टू कम्युनिकेशन. आपण जी कम्युनिकेशनसाठी साधन वापरतो त्याला लँग्वेज असं म्हटलं जातं. लँग्वेज फॅमिली फर्स्ट सेट ऑफ लँग्वेज. आता लँग्वेज फॅमिली म्हणजे काय तर सेट ऑफ लँग्वेजला लँग्वेज फॅमिली असं म्हटलं जातं. इंग्लिश बिलॉंग्स टू द जर्मिक ग्रुप. इंग्लिश जी भाषा आहे त्याची लँग्वेज फॅमिली कुठली आहे तर जर्मिक ग्रुप ही इंग्लिश भाषेची लँग्वेज फॅमिली आहे. किंवा आपण त्याला इंडो युरोपियन फॅमिली असं सुद्धा म्हणू शकतो इंग्लिश लँग्वेजच्या फॅमिलीला. ओल्ड इंग्लिश वॉज द वेस्ट जर्मिक लँग्वेज. जुनी इंग्लिश जी होती ती वेस्ट जर्मिक लँग्वेज आणि स्पोकन इन ती कधीपासून बोलली जायला लागली तर 5th सेंचुरीपासून ती बोलली जायला लागली आणि तिला लिहिलं गेलं 8व्या सेंचुरीपासून. म्हणजे आधीपासून ती बोलली जात होती 5व्या सेंचुरीपासून पण लिखाणात ती केव्हा आली 8व्या सेंचुरीमध्ये. जितके पण शब्द लिहिले गेले डायलेक्ट्समध्ये लिहिले गेले 4 डायलेक्ट्समध्ये 4 पार्टमध्ये लिहिले गेले. कुठल्या भाषेचा किती मोठ्या प्रमाणावरती इंग्लिशवरती इन्फ्लुएन्स पडलेला आहे ते बघणार आहोत आपण. तर 4 मेन डायलेक्ट कुठले तर वेस्ट सॅक्सॉन आणि मेर्सियन. त्यानंतर नॉर्थुम्ब्रियन. त्यानंतर केंटिश. हे 4 डायलेक्ट्स आहेत या भाषेतले. सर्वात जास्त शब्द जे आहेत ते वेस्ट सेक्शनमध्ये भेटलेले आहेत. आणि द इंग्लिश लँग्वेज यूज द लॅटिन अल्फाबेट्स ऑफ 16 कॉन्सोनंट्स अँड वॉवेल्स. 26 जे अल्फाबेट्स घेतलेले आहेत 26 कॉन्सोनंट्स जे घेतलेले आहेत आणि वॉवेल्स जे घेतले आहेत ते लॅटिन लँग्वेजमधनं घेतलेले आहेत. फॉर द यूज ऑफ फ्यू वर्ड्स. आता बघा फादर FEADER फीडर हे जे म्हणजे फादर आपण प्रोनाऊन्सिएशन करतो ते अशा पद्धतीने जुन्या इंग्लिशमध्ये लिहिलं जायचं. मदरचं MODOR लिहिलं जायचं जे की आपण आत्ता MOTHER असं लिहितो. सिस्टरचं जुन्या काळामध्ये जुन्या इंग्लिशमध्ये SWEOSTOR सिस्टोर असं स्पेलिंग लिहिलं जायचं. असे भरपूर सारे शब्द आहेत. यांच्यापैकी आपण एवढे जरी उदाहरणाला सांगितले ना तरी मार्क्स मिळायला सोपं पडेल. देर आर नो आर्टिकल्स. आता जुन्या इंग्लिशमध्ये आर्टिकल्स नव्हते. आर्टिकल कुठले आहेत माहिती आहेत ना ए अँड द हे तिन्ही पण त्याच्यामध्ये नव्हते. ठीक आहे. वर्ब हॅज ओनली 2 टेन्स. आणि जे काही क्रियापद होते त्यांना फक्त 2च काळ होते. एक म्हणजे प्रेझेंट फ्युचर आणि दुसरं म्हणजे पास्ट. या 2च काळामध्ये त्यावेळेस इंग्लिश लिहिली जायची. त्याच्यानंतर फेमस वर्क फ्रॉम द ओल्ड इंग्लिश. ओल्ड इंग्लिशमध्ये लिहिलेली सगळ्यात जुनी कविता जिचं की कवी माहीत नाही आहे ती आहे बिओवोल्फ. त्यानंतर अजून काही अलगीज तिथे लिहिलेले आहेत त्या म्हणजे द वंडरर अँड द सीफारर्स. ठीक आहे. इतकं